सर्वांनी कीर्तनामध्ये लक्ष द्यायचंय। महाराज 5 मिनिटं इकडे तिकडे झाले की बोलायचं नाही। कीर्तन आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी कीर्तन ऐकायचं, त्यामुळे तुम्ही थोडं थोडं पुढे सरकून घ्या, मग कीर्तनाला प्रारंभ। विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धोनी जयांच गेल्या स्मरण हो हे सगळे विद्यांचे अधिकरण ते जीवनदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभी होती लोक टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदने जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश्वरीय तुकोबारायांचा सरळ साधा अभंग तुम्हाला समजेल, तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला पचेल असा सरळ साधा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग अतिशय सुंदर आहे, वातावरण सुंदर आहे, अतिशय सुंदर लावण्यपूर्ण स्वरूपाचा कार्यक्रम आहे. धर्माचा मंडप देखील सुंदर आहे. विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबांची मूर्ती सुद्धा देखणी आहे. तुम्ही सर्व देखणे आहोत, मायबाप देखणे आहेत, विनेकरी बाबा असतील, लहान लेकरं असतील, टाळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, अगदी सगळे सुंदर. आमचे MK RK लक्षात नाही तर आता वयामानाचं RK प्रोडक्शनचे सर्व यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते दादा सुद्धा इथं समोर आहे. अतिशय सुंदर देखणं नियोजन आहे. या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय सुंदर या ठिकाणी आपला चालत असणारा या गावामध्ये मेथवडे गावामध्ये तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. बरोबर. आता तुम्ही म्हणता आमचं आम्हाला कशाला सांगते दादा, बोलत असताना नॉर्मल ठेवा आणि गायन करत असताना असा आवाज द्यावे. तुम्ही म्हणता आमचंच आम्हाला कशाला सांगते काय माहिती, आम्हाला तर माहिती. बरोबर ना. एवढे लांबून आले, सांगण्या करत आले. ऐका, जीवाचं रान करून या ठिकाणी आम्ही कीर्तन प्रवचन करण्याकरता फिरतो. कदाचित या गावातला मेथवडे गावातला एक तरी व्यक्ती सुधारावा. कदाचित मी आजचा अभंग निवडण्यापूर्वी कदाचित इथं आल्यानंतर माझ्या डोक्यात असं काही नसतं बरं का. इथं आल्यानंतर समाजाकडे बघितल्यानंतर कदाचित त्यांचं दुःख कमी करावं, कदाचित त्यांच्या मनापर्यंत पोहोचावं म्हणून मी तुम्हाला पुढं बसवलं. नाही तर मला काय पुढं बसून तुम्हाला काय घरी घेऊन जायचं, मी काय तुमची पाहुणी, मी काय तुमची मेहुणी, कोणीच नाही. फक्त तुम्हाला कीर्तन समजावं, ते उमजावं आणि जीवनात आयुष्यामध्ये त्याचा काहीतरी उपयोग पडावा म्हणून यासाठी अट्टास भेटला. अतिशय लावण्यपूर्ण स्वरूपाचं सगळं काही आपण आवरून आलो, मस्त सावरून आलो, सगळं घर बीर कुलूप लावून आलो. पण सांगेन तुम्हाला, कीर्तनाला येतो, कीर्तनाला बसतो, जेवण करतो आणि घरी जातो. याच्या व्यतिरिक्त काय चाललंय? पटलं तर होय म्हणा, नाही तर चालले घरी. पटलं तर होय तरी म्हणायचं, नाही तर नाही तरी पटलं तर होय म्हणायचं, नाही म्हटलं तर नाही. असं बोलत चालायचं. म्हणजे तुम्ही कीर्तनात जिवंत, म्हणजे तुम्ही जिवंतच आहे पण कीर्तनात राहतात. आपण काय करतो, बया पिंकीचं लग्न केलं पण पिंकीच्या जीवाला काही सुख नाही बाई. कीर्तनात आणि विचार कोणाचा? पिंकीचा. पिंकी नाही तो कोणी हाय का? इथलं नाही सांगत मी, आमच्या तिकडे ठाण्यात सांगते मी. सांगण्याचा भाव सुंदर, तुमचं गाव सुंदर, तुमची लोक सुंदर, माणसं सुंदर. ऐका, अभंग सुंदर आहे. विठोबा आणि रुक्माई आपल्या गावात आहे ना, मंदिर आहे. ऐका, आजच्या कीर्तनातून काय घेऊन जावं माहिती नाही. अभंग काय, आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि त्याने विना जीवाला सुख. कुणाला इथं दुःख पाहिजे का? मला सांगा, कुणाला दुःख पाहिजे का? तुम्ही म्हणताल ताई तुम्ही दुःख द्यायला आले का सुख द्यायला? ऐका, लक्ष द्या पुढं. आपल्याला जीवाला सुख पाहिजे पण सुख भेटत नाही. महाराज प्रमाण देतात काय, सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. मग कसं काय गणित करायचं बघा. याचं उत्तर आजच्या अभंगाच्या माध्यमातून विठाला. गावात एवढं सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पण त्याच्या दर्शनाकरता आपण कधी जातो का? विचार करा, सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी करतोय का? परमार्थ कुठं संपत चाललाय? आपल्याकडे हात आहे, पाय, सगळं काही आहे पण आपण देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण करत नाही. ऐका, कुठे आयुष्य संपत चाललंय. आजी तुमचं वय 85 असेल कदाचित. बघू नका आता आजीकडे, माझ्याकडे बघा, माझ्याकडे नक्की. लगे कुठल्या आजीला म्हणली का होय ग ती कीर्तनकार कोणाचं बोलत होते? इकडं बघा, इकडं. 85 वयाच्या 85 वर्षाला गेल्यानंतर ना आपण विचार करतो की आता काय म्हणायचं, देवाचं नाव घ्यायचं. तेव्हा मुखामध्ये देवाचं नाव येत नाही का? आपण विचार करायचा. आजचं एवढं कीर्तन सुंदर आहे, कीर्तनाच्या असं म्हणतात
म्हणतो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. आपण कीर्तनात बसतोय, आपला किती भाग्य, अहो भाग्य तुम्ही आज कीर्तनात येऊन बसलाय. बघा काही लोक असे त्यांना कीर्तनात यायचंय, तुमचं परम भाग्य. एवढे धावपळ करत तुम्ही येऊन पोहोचलात, पण ते पण वेळेत. याला म्हणायचं पुण्य. काय याला म्हणायचं पुण्य. पण कीर्तनाला जायचंय, बाईकवर निघालोय महाराज, बाईकवर निघालोय, पण बाईकच पंक्चर झाली. जायचंय कुठं? अर्चना दीदींचं कीर्तन आहे, पाप अडवालं पाप, तिथंच थांबले. अंधारात, लाईट नाही, काही नाही. आपण पुण्य केलेले म्हणून एकदा जोरदार स्वतःसाठी टाळी वाजवा. हा धर्माचा मंडप साधा सुद्धा नाहीये, इथं कुणालाही जागा नाही. आपल्याला जागा भेटली, आपण पुढं बसलो. जे पुढं बसलेत लेकरं, खरंच आज आनंद वाटतो लेकरं पुढं बसलेत. नाही तर आज जगाची परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. काय सांगितलंय, आज झाडाचं एक पान जरी हलायचं तर कोणाच्या इच्छेने हलतं? वृक्षाची पाने हलायची सत्ता. झाडाचं पान जरी हलायचं तर देवाने ठरवलं तर आली देवाजीच्या मनात तिथे देवाने ठरवलं की ह्याला उचलायचं आजच्या दिवसात, कसं पण उचलणार. बरोबर आहे का? पटलं तो होय म्हणा. देव कधी उचलणार आहे तुम्हाला विचारणार का? बरं एखाद्याने ठरवलं अरे माझ्याकडले प्रॉपर्टी पैसे आपण असं करू, आजच्या दिवस मी तुम्हाला काय करतो 10,000 बाबा, 10,000 देतो आजच्या दिवस आमच्या घरी मुक्कामाला राहून, उद्या मला सकाळी उचल बाबा. जमतंय का? मग आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश. समजलंय आम्हाला देवाच्या भक्तीशिवाय आयुष्यामध्ये काहीच नाहीये. अरे आपला देश कसा आहे, आपलं राज्य कसं आहे, आपलं क्षण कसं आहे, सगळं काही आहे. झाडाचं पान देवाच्या इच्छेने सगळं काही देवावरती आहे. ज्या वेळेस डॉक्टर दवाखान्यामध्ये जाता ना तुम्ही म्हणता काय नाही माझ्याकडे पैसे, डॉक्टर साहेब आम्हाला वाचवतील. ऐका, डॉक्टर साहेबांचा शेवटचा प्रश्न असतो, आता आम्ही प्रयत्न करून थकलो, आता सगळं काही तुम्हीच बोला, मला नाही काय माहिती, सगळं काही. मग एवढं कळतंय तरी परमार्थ करत नाही, तरी नामस्मरण करत नाही. तुम्हीच बोललात, मी सांगितलं का? सगळं काही देवाच्या हातात. ते खूप सुंदर वर्णन केलंय. काय तुझी या सतीने विलासी बोलणी, तुझी या नाही. म्हणून आजचा अभंग निवडलाय, लक्षपूर्वक आहे का? ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गेला, थोडस जड वाटेल. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गेला, आजच्या कार्यक्रमाचं वर्णन जर पाहायला लागला तर ज्ञानोबाई कार्यक्रमाचं वर्णन करतात की प्रथम वैसा काळी लावण्याची भाणी प्रगटे सागरी अंगणांगी. ज्ञानोबाई सांगतात संपूर्ण अंग लावण्यपूर्ण स्वरूपाचं आहे, पण आलेली माणसं सुंदर आहेत, पण त्यांचं मन किती चंचल आहे ते मन लावून ऐकतील याची गॅरंटी. तुम्ही कीर्तनात आहात कशानं कशानं झोपले का काय हाय ना. एका कीर्तनाला गेले बरं का महाराज, पुढं पटकेवाले बाबा बसले, असं गुलाबी फेटा बेटा बांधलेला पुढंच बसलेले. इथं नाही ना कोणी गुलाबी फेट्यावाले, नाहीच इथं तर दिसत नाही, दूर दूर फेटे संपले आता काय. गुलाबी पटकेवाले बाबा पुढं बसलेले. बाबा मला म्हणले काही, मी म्हटलं का तर बाबा म्हणायचे वा त्यांच्या म्हणजे कौतुकाला पारच नव्हतं. मी म्हटलं दादांना कीर्तन झाल्यावर कोणालाच बोलू नका, फक्त त्या बाबांना बोलवा. बघा तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, विनोदाचा भाग सोडून द्या. ते बाबा काय म्हणले माहिती का, कार्यकर्ते म्हणले ताई, आणि ते म्हातारं होय, ते पुढे बसलेलं होय, MH 85 होय. आव म्हणली ती बहिरा आहे. म्हणजे मला सांगण्याचा अर्थ बहिरा व्यक्ती पुढे बसून मानाला होय तरी म्हणतोय, नाही तरी आपले तर शाबू दे ना. एका ठिकाणी महाराजांनी खूप सांगितलंय, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. कान कशासाठी दिले, कशासाठी? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे. डोळे कशासाठी दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे दुःख
पाहायचंय, कानांनी काय पाहायचंय? मुखाने बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. अहो एवढी सुंदर मूर्ती, पंढरपूर जाईन ते इथून किती जवळ आहे? किती जवळ आहे? तुमच्या लय जवळ आहे. अगदी आता वारी आमची निघेल तर आम्ही तुमच्याच रोडने जातो, बरोबर की नाही? एवढ्या जवळ पंढरपूर आहे. विचार करा, तुमचं अहोभाग्य आहे. तुम्ही खरंच जन्म आलो त्याची, आजी फळ झाले साचे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं विठ्ठल. आपल्या जवळ कोण आहे? पांडुरंग. आजचा अभंग सुंदर आहे. काय आपुला तो एक. मी सांगेन तुम्हाला, तुम्हाला कुठला देव आवडतोय तो आवडतो देव आपल्या जवळ घ्यायचा. जवळ म्हणजे कसा? ऐका, तुम्हाला कुठला देव आवडतो? पांडुरंग आवडतो, पांडुरंगाची भक्ती करा. तुम्हाला गणपती बाप्पा आवडतात, गणपती बाप्पाची भक्ती करा. जो देव आवडेल तो. विचार करायचा नाही, जास्त डोकं लावायचं नाही. घरी गेल्यावर बघायचं, इथं नाही, घरी गेल्यावर बघायचं. आपल्या मंदिरात किती देव आहेत? आई, किती देव आहेत आपल्या मंदिरात? सगळ्या देवांचे, चांदीचे देवांचे, सगळ्या देवांचे फोटो असू द्या. ती आपली परंपरा आहे, ती आपल्या पूर्वजांनी जपलेलं आहे. पण हृदयामध्ये विराजमान करत असताना किती देवाला करायचं? मंदिरात राहू द्यात, पण हृदयामध्ये. ऐका, मी काय सांगते. नाही घर बांधता आला, हरकत नाही. नाही फोर व्हीलर गाडी घेता आली, हरकत नाही. नाही तुम्हाला पैसा कमवता आला, हरकत नाही. नाही तुम्हाला त्या ठिकाणी मुलं चांगली मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकवता आली, हरकत नाही. पण या हृदयामध्ये पंढरीच्या भगवान परमात्म्याला विराजमान करा. आयुष्यात कुणालाच काही मागायचे. हे जर केलं तर आयुष्याला सार्थकता आहे. तुम्ही म्हणता कशासाठी? पुढं सांगेल ते ऐका. घरामध्ये किती लोक असतात? आता काही घरामध्ये 4 असतात, हम दो हमारे दो आणि बुड्ढा बुड्ढी को. पण काही ठिकाणी 6 लोक असतात. किती? 6. एकाचा असतो सोमवार. सोमवार आलं की काय म्हणतो आपण? सोमवार आलं की कोणाची भक्ती? शिव भोळा चक्रवर्ती. मंगळवार आलं की काय? देवीची भक्ती करते. काय म्हणतो आपण? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मंगळवारची भक्ती झाल्यानंतर आता आपण एक दिवस ती भक्ती करून इतकी पूजा करतो, इतकी अर्चा करतो, तेवढ्या आपण भागत नाही. माझं सांगण्याचा भाव लक्षात घ्या. सोमवारी शंकर भगवानांचे, शिव भोळा चक्रवर्ती, त्या ठिकाणी त्याची पूजा करतो, उपवास करतो. मंगळवारी अंबाबाई मातेची पूजा करतो, उपवास करतो. काही काही लोक इतका निरंकार उपवास करतात, पाणी सुद्धा पित नाही. तेवढं झालं की काय आला? बुधवाराला की लगेच त्या ठिकाणी आपण पांडुरंगाची भक्ती सुरू करतो. काय म्हणतो? या पंढरपुरात, आवाज द्या, या पंढरपुरात काय वाजत गाजत, या Thank you.
बुधवार झाला, बोलावं विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जेवावे. झालं बुधवार झालं की काय गुरुवार आला की लगेच त्या ठिकाणी श्री गुरु दत्तरायांची आपण भक्ती करायला लागतो. शुक्रवार आला की वेगळी, शनिवार आला की, रविवार आला की काय, सगळे आपण भक्ती करत राहतो. आता सगळं म्हणायला वाटतंय पण मी त्यासाठी पहिले टाइम बघितला आहे की नाही. किती किती सुंदर आपण भक्ती करत राहतो, देव बदलत राहतो, सगळे देव चांगलेत. पण ऐका, एकाला प्रश्न केला, देव किती, देव किती, किती देव आहेत सांगता का जाऊन, किती, हा बघा काय म्हणले तिथे, तुमचं काय म्हणणं, किती, झोपले का काय, किती देव किती, हे म्हणले 33 कोटी. आजचा अभंग काय सांगतोय बघा, 33 कोटी प्रतिमा आहेत आणि देव किती, देव एकच आहे, त्याचं काय फक्त प्रतिमा. म्हणून मी सांगितलं मंदिरामध्ये प्रतिमा किती पण असू द्या, पण हृदयामध्ये एकच भगवान परमात्मा पाहिजे, विठ्ठल.